नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत. आता बघा, युनेस्कोची सांस्कृतिक वारसा स्थळांची यादी. बरोबर, म्हणजे युनेस्को इनटँजिबल कल्चरल हेरिटेज. युनेस्को इनटँजिबल कल्चरल हेरिटेज. आता हे महत्वाचं आहे बरं का. का बरं? युनेस्कोची जागतिक वारसा स्थळाची यादी वेगळी, त्यानंतर सांस्कृतिक वारसा स्थळांची यादी वेगळी आणि वारसा शहरांची यादी वेगळी. हे तीनही वेगवेगळे प्रकार आहेत, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्यूज होताना दिसतात. बघा, गुजरात मधलं गरबा नृत्य जे आहे तर त्याला अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीमध्ये समावेश करण्यास मान्यता त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सो बोत्स्वाना या ठिकाणी एक बैठक पार पडली डिसेंबरमध्ये आणि त्या बैठकीमध्ये गरब्याचा समावेश करण्यात आला. आता याच्या बॅकग्राऊंडमध्ये जात असताना या यादीमध्ये समावेश होणारा गरबा हा भारताचा 15वा सांस्कृतिक वारसा ठरलेला आहे. तर मग आता अगेन एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी वाले रील्स. बरोबर, आपल्याला एक्सपेक्टेशन काय? खालीलपैकी कोणाचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे? आणि उत्तर असावं गरबा. पण काय प्रश्न असा विचारला जाईल, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत गरब्याचा समावेश करण्यात आला. या यादीत समावेश होणारा गरबा हा भारतातील डॅश वा सांस्कृतिक वारसा आहे. सो लक्षात ठेवा, भारतातला 15वा सांस्कृतिक वारसा आहे. आपल्याला न्यूज फोकस करत असताना, न्यूजवरचं प्रोसेसिंग करत असताना किंवा न्यूजचं वाचन करत असताना त्यामध्ये प्रश्न एमपीएससी द्वारे कशा पद्धतीने विचारला जाईल या कंटेक्स्टमध्ये विचार करायचा आहे आणि त्याच्यानुसार तिथं ट्रॅप्स असतील किंवा ग्रे एरियाज असतील तर ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मग तुम्ही असं इमॅजिन करायला लागलात ना, तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जे चालू घडामोडीचं वाचन करताय ना, त्यातनं डिरेक्टली तुम्हाला सेन्स व्हायला सुरुवात होईल की हे प्रश्न हिट होऊ शकतात आणि मग तुम्ही त्याच मुद्द्यांवरती फोकस करू शकाल. आता याच्या बॅकग्राऊंडमध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा असेल तर PYQचा याच्यात काही संबंध आहे का? तर डेफिनेटली आहे. जेव्हा योगाचा समावेश युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आलेला होता तेव्हा योगावरती प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. जेव्हा कुंभमेळ्याचा समावेश युनेस्कोच्या अमूर्त वारसा स्थळाच्या यादीमध्ये करण्यात आलेला होता तेव्हा कुंभमेळ्यावरती प्रश्न आहेत. हे दोन्ही प्रश्न राज्यसेवेला गेल्या 5 वर्षामध्ये विचारलेले आहेत. सो त्यामुळं त्या धर्तीवरती गरब्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. आता याचं अजून अंडरस्टँडिंग करूया आपण. मग ते सगळे प्रकार किंवा ते सगळे 15 सांस्कृतिक वारसे जे आहेत तर ते तुम्हाला माहित असले पाहिजेत. मग त्याच्यात बघा, पहिला आहे रामलीला, त्याच्यानंतर कुंभमेळा आहे, त्यानंतर छाऊ नावाचा नृत्य प्रकार जो आहे तर तो पण आहे. वेदिक चांटिंग म्हणजे वैदिक मंत्रांचं जे पठण केलं जातं तर त्याचा पण समावेश या अमूर्त सांस्कृतिक वारशात केलेला आहे. कुडियट्टम, त्यानंतर रम्मम, मुडियट्टू, त्यानंतर कलबेलिया, हे सगळे आपण असं म्हणूया की वेगवेगळ्या राज्यातले लोकनृत्याचे त्या ठिकाणी प्रकार आहेत आणि त्याला प्रामुख्यानं युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर बुद्धिस्ट चॅन्टिंग फ्रॉम लडाख, म्हणजे लडाखमध्ये जे बौद्ध भिक्खू वेगवेगळ्या मंत्रांचं पठण करतात तर त्याचा पण समावेश करण्यात आलेला आहे. संकीर्तना जो लोकनृत्याचा प्रकार आहे तर त्याचाही समावेश आहे. ट्रॅडिशनल ब्रास अँड कॉपर क्राफ्ट ऑफ युटेन्सिल्स मेकिंग इन पंजाब, म्हणजे पंजाबमध्ये जे काही ब्रास आणि कॉपर पासून वेगवेगळ्या प्रकारची भांडी विशिष्ट पद्धतीने तयार केली जातात तर त्याचा पण समावेश याच्यात आहे. योगाचा समावेश आहे आणि पर्शियन नववर्ष नवरोज जे आहे तर त्याचा देखील समावेश आहे. आता इथे या स्लाइडवरती तुम्ही जर का ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की युनेस्कोच्या अमूर्त वारसा स्थळाच्या यादीमध्ये आपल्याला हे 13 घटक दिसतील आणि टोटल 15 आहेत. 2 सेपरेट मी ठेवलेले आहेत कारण त्याच्यावरती आपण प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो. का? कारण 2021 मध्ये युनेस्कोच्या अमूर्त वारसा स्थळाच्या सांस्कृतिक वारशाच्या यादीमध्ये त्या ठिकाणी दुर्गा पूजेचा समावेश जो आहे तर तो करण्यात आलेला होता. सो बघा, इथं युनेस्को न्यू दिल्लीचं ऑफिशियल ट्विटर हँडल आहे. तर त्या ट्विटर किंवा एक्स हँडलवरती दुर्गा पूजा इज नाउ इन्स्क्राइब्ड ऑन युनेस्को रिप्रेझेंटेटिव्ह लिस्ट ऑफ इंटँजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी. आलं लक्षामध्ये? सो अजून ज्याच्यावरती प्रश्न विचारलेला नाहीये तर ते गरबा ऑफ गुजरात 2023 आणि दुर्गा पूजा 2021. सो दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. बघा, इकडे मी ते मुद्दामून
ट्विटच डायरेक्टली लिंक करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे आधीचे 13 आणि आत्ताचे रिसेंट का म्हणतोय मी, 1-1.5 वर्ष जर मागे जायचा प्रयत्न केला तर आपण गरबा लक्षात ठेवू, पण दुर्गा पूजा पण सायमल्टेनियसली आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. सो दुर्गा पूजा आणि गरबा यांचा रिसेंटली सांस्कृतिक अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सो जागतिक वारसा स्थळ म्हटली तर टोटल किती आहेत? 42 आहेत. ठीक, त्याच्यावरती पण आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात, ज्याच्यात सगळं जागतिक वारसा स्थळांबद्दल आपण डिस्कशन करूयात. कारण जागतिक वारसा स्थळ हा एक महत्वाचा एरिया आहे. एमपीएससीचा आपण असं म्हणतो ना दत्तक घेतलेला प्रश्न, की जो सारखाच विचारतात, तर तो प्रीला पण विचारला जातोय आणि मेन्सला पण विचारला जातोय. आणि मग होयसाळा टेम्पल वगैरे ज्या काही गोष्टी आहेत किंवा हळेबीड आहे, तर त्याच्यावरती आता प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा शांतिनिकेतनवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. रिसेंटली डिक्लेअर आणि याच्या आधी डिक्लेअर करण्यात जे आलेले आहेत, तर त्याच्यावरती पण अद्याप प्रश्न विचारलेला नाही. ठीक, सो त्यामुळं ते शेवटचे 4 जे आहेत जागतिक वारसा स्थळ ती महत्वाची